धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर TV9ने निजामजवळा या गावातील वाघमारे आजीची स्टोरी आपण दाखवली होती आणि त्या वाघमारे आजीची आता दीपावली कशी साजरी होते किंवा ते दीपावली करतायत का नाही, त्यांची आता काय परिस्थिती आहे, त्यांच्या घरामध्ये या जवळ असलेल्या नदीचं पाणी आलं होतं। आता आपण त्यांच्या घरी आहोत, ही त्यांचं घर आहे आणि पलीकडच्या साईडला त्यांचं छोटंसं शेती आहे आणि त्या शेतीला हे घरच्या नळाचं पाणी देऊन ते त्या ठिकाणी माळवं भाजीपाला वगैरे ते जगवतात आणि त्या आत्ता इथं आपल्या बरोबर आहेत। आजी काय दीपावली सुरू आहे, काय केलं का नाही दीपावली? काय नाही केलं। का केलं नाही दीपावली? कशी करायची, कुठं चिखलात करू, मला बसाई नाही का उठाई नाही, सरासर पाय घसरतात हातात। कुठं वाळ आहे का बघता की, कुठं करायचं कुठं खायचं। बर हा काय केलं नाही। म्हणजे दीपावली तुम्ही साजरी करणार नाही, म्हणजे तुम्ही काय केलं नाही घरी साहित्य? काहीच केलं नाही। तुमच्या घरामध्ये पाणी गेलं होतं, तुम्हाला काय मदत आली का शासनाची? ही माल आलाय आपलं, ही किराणा बाजार आला। हा बर आणि दुसरं काय घरात मध्ये पाणी चिखल वगैरे गेलेलं त्याचे पैसे वगैरे आले का? काय नाही काही आलं नाही? काय नाही अजून आले। तुम्हाला किती मुलं आहेत? 2। आता कुठे आहेत ते? एक उडोई कांचनला आणि एक शिक्रापुरापाशी इटलवाडी तिथं। मग दीपावली आता ते आले नाहीत का इकडे गावात? नाही ते आले अजून, नाही आले। आता काय तुमच्या घरामध्ये कसं आहे पाणी, म्हणजे त्यावेळेस पाणी होतं घरामध्ये, आता काय परिस्थिती दाखवा बरं मला जरा या। काय परिस्थिती आहे घरामध्ये सगळी? काय करायचं येत नाही तर कुठं करायचं, कुठं खायचं, काय करायचं। हे आजीचं घर आहे आणि आपण जर पाहिलं तर या घरामध्ये एक महिन्यापूर्वी जशी परिस्थिती होती तशीच आत्ता बी आपल्याला पाहायला मिळते। मात्र ज्या मदतीच्या किट येत आहेत त्यावरती आजीची दिवाळी जी आहे ती आता सुरू आहे असे आपल्याला म्हणावं लागेल। आणि महत्त्वाचं म्हणजे घर जे आहे त्यांचं, जसं पाण्याने नुकसान झालं होतं तसंच आत्ताही घर त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। इथं बाहेर या आणि त्यांनी दीपावली म्हणजे सण जे आहे दीपावली सण हा साजरा केलेला नाही आहे। त्यांची परिस्थिती जी आहे ती हालाकीची आपल्याला पाहायला मिळते। काय तुमची मागणी काय आहे आता? मागणी काय, मला घर करून द्यावं लागेल। कोण द्यायला पाहिजे घर? आता कुणी तुम्ही द्यावं लागेल आणि कोण द्यायचं? आम्हीच द्यावं लागेल सरकारने। मग काय आता माझं कोण आहे बघाय कराय? हा कसं काय करून मला खोली एक का व्हायना पर काढून द्या। मी लय बी म्हणत नाही, एक का व्हायना पर खोली चांगली मला जॅम करून द्या। रेशन मिळतं का तुम्हाला? नाही रेशन नाही, काय नाही, पगार नाही सरकारी, मला काय नाही पगार पण नाही आणि रेशन पण मिळत नाही? नाही मग आपली कष्टावरच करून खाते, मला काय सुद्धा नाही। गॅस सिलेंडर तसलं काय आहे का तुमच्याकडे? काय ती गॅस तसला नाही गॅस बी नाही, काय असं करायचं? चुलीवर स्वयंपाक करताय? हो मग कशामुळे सण तर केला नाही, गॅस बी नाही। काय केलं आज चुलीवर तुम्ही? काय केलं, सकाळी उलसेक एक भाकर टाकली, आपलं मिरचू पाणी तापलं, चहा, काय करायचं। आज दीपावलीचा दुसरा दिवस आहे, तुम्ही भाकरी मिरचू खाल्लं का? मग काय होतं त्याला, काय आपल्याला वकूच चालाय तसं काय करावं। बर काय करायचं आता? कशामुळे म्हणजे कशामुळे असं, म्हणजे तुम्हाला मुलं आली नाहीत का तुमची? तुम्ही मुलं नाही ते आली। बर कुठं एकले जीवाला काय करावं, असलं झालंय, कसं करावं, कसं खावा, सारं ओलच आहे, पायज ठरा नाही घरात। आता सगळीकडे दीपावली साजरी होते, तुम्ही म्हणता भाकरी मिरचू खाल्लंय। हो मग काय करावं। गोड दोड काय केलं नाही? नाही काहीच केलं नाही। केलं तर केलंच म्हणे, कसं करावं कुठं सांगा ना तुम्ही। आता काय मागणी तुमची? मला घर करून द्या। बर एकंदरीतच ह्या आजी जी आहेत जिजाबाई वाघमारे, त्यांचं घर जसं महिन्यापूर्वी होतं तसंच आत्ताही आहे आणि दिवाळीचा सण जरी सुरू असला तरी त्यांनी मात्र दीपावली साजरी केलेली आपल्याला दिसत नाही आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव परंडा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।